If you knew you had only 10 years to live or only 1 year to live, जर तुम्हाला असं समजलं की तुमच्याजवळ फक्त 10 वर्ष राहिले आहेत किंवा 1 वर्ष राहिलं आहे जीवन जगण्यासाठी, how would it change your life? तर ते तुमचं जीवन कसं बदलून जाईल? We know we are here on earth for a short time. आम्हाला ठाऊक आहे आम्ही ह्या जगामध्ये थोड्या वेळेसाठी आहोत We are all born with expiry dates. आणि आमचा जन्म ते एक्सपायरी डेट घेऊनच आलेला आहे. And yet are we not guilty that many times we do not make the best use of our time? आणि कित्येक वेळेस आपल्याला हा दोष लागत नाही का की आम्ही आमच्या वेळेचा योग्य वापर करत नाही? We let it pass through our fingers and many realize it only towards the end of their life. आणि कित्येक वेळेस आमच्या हातातून तो वेळ निघून जातो आणि जीवनाच्या शेवटी आलेले असताना त्याच वेळेस ती जाणीव होते. We are dealing with the topic how to live and how to work and study during this pandemic. आपण ह्या विषयावरती मनन करत आहोत की ह्या महामारीच्या काळामध्ये आम्ही कसा अभ्यास केला पाहिजे आणि कसं काम केलं पाहिजे. Last week we saw the first enemy that we all have to face during this time particularly is frustration. मागच्या आठवड्यात आपण पाहिलं की जो शत्रू आहे या महामारीच्या वेळेला जो आम्हाला सर्वांना सामोरे जायचा आहे तो म्हणजे वैताग. The second enemy we all have to deal with आणि जो दुसरा शत्रू आहे आम्हा सर्वांना सामोरे जायचा आहे तो हा it is excessive attention or too much attention to the pandemic. आणि ते म्हणजे खूपच जास्त लक्ष या महामारीकडे. These days whenever we talk about academics or work, आणि ह्या दिवसांमध्ये कित्येक वेळेस ज्यावेळेस आपण अभ्यासाबरोबर शिक्षणाबद्दल किंवा कामाबद्दल बोलतो, instead of talking about them or thinking about them, we are talking about the virus. आणि त्याबद्दल शिक्षणा किंवा कामाबद्दल विचार करण्याच्या ऐवजी किंवा बोलण्याच्या ऐवजी आपण त्या व्हायरस बद्दल बोलत असतो. The result, we lose a lot of time. आणि त्याच्यामध्ये आपण कितीतरी वेळ गमावून बसतो. And many people have already lost much time in pointless conversation. कित्येक लोकांनी जे अर्थहीन मुद्देहीन असे संभाषण आहे त्यामध्ये कित्येक वेळ घालवला. Against this, the best defense is, आणि ह्याच्या विरोधात उत्तम जो बचाव तो हा it is to recognize that in this as in everything else there will be plenty of hindrances to our study and work. की ह्याच प्रकारे कित्येक असे बाकीचे अडथळे देखील येतील आमच्या शिक्षणामध्ये आणि आमच्या कामामध्ये. The fact is there is always some distraction or the other to end before we can concentrate on our work or study. आणि वास्तविकता ही आहे की प्रत्येक वेळेस काही ना काही येतं, कोणता ना कोणता अडथळा येतो आमच्या शिक्षणामध्ये किंवा आमच्या कामामध्ये. It could be social media, it could be binge watching, it could be too much time with friends, or it could be too much of sleep or some other thing. ते कदाचित अधिक वेळ सोशल मीडियावरती असेल किंवा बिंज वॉचिंग मध्ये असेल, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म किंवा मित्रांसोबत अधिक वेळ किंवा झोपण्यामध्येही अधिक वेळ आम्ही घालवत असू. The people who will achieve much आणि जे लोक अधिक साध्य जे करतात are the ones who will work too hard or are the ones who will work hard and study hard even during unfavorable conditions. आणि ते असे लोक असतात की जे प्रतिकूल परिस्थितीतही कठीण परिश्रम घेतात शिक्षण करण्यासाठी आणि काम करण्यासाठी. Favorable conditions never come. अनुकूल परिस्थिती येत नाही. There will always be something that bothers you and hinders you. प्रत्येक वेळेस काही ना काही असेल की आमचं लक्ष वेधण्यासाठी आम्हाला अडथळा आणण्यासाठी. Something that will always hinders you from going ahead. आणि काहीतरी अशी गोष्ट जी पुढे जाण्यापासून आम्हाला अडवते. Therefore we have no choice but to do best and use our time wisely. त्यामुळे आमच्याजवळ दुसरा विकल्पच नाही, पण आमचा वेळेचा सदुपयोग करून आमचं शिक्षण किंवा काम योग्य रीतीने करावं. Let us turn to Ephesians chapter 5 verses 15, 16 and 17. इफिस याचा 5वा अध्याय वचने 15, 16 आणि 17 कडे आपण लक्ष लावूया. Ephesians chapter 5 verses 15, 16 and 17. इफिस याचा 5वा अध्याय 15, 16 आणि 17 वचन. Be very careful then how you live, not as unwise,
but as wise. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवर नजर ठेवून जपून चाला. Making the most of every opportunity because the days are evil. वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहेत. Therefore, do not be foolish, but understand what the Lord's will is. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. These verses have been called Bible's key to time management. आणि ह्या वचनांना असं संबोधण्यात आलं आहे की शास्त्राचं किंवा बायबलचे वेळेचा सदुपयोग कसा करणं, वेळेचं व्यवस्थापनाचे वाक्य आहे ते. It is not just about how to be efficient in using your time. असं नाही की आम्ही सदुपयोग कसा करावा आमच्या वेळेचा तेवढंच केवळ नाही, But it is to cultivate an attitude towards life by which you make the best use of your time. पण अशा प्रकारची वृत्ती साधन करणं, धारण करणं की आम्ही आमच्या वेळेचा योग्य तो वापर करावा. There are many people who are trapped in what I call retirement trap. आणि असे कित्येक लोक जे असतात जे रिटायरमेंटच्या त्या जाळ्यामध्ये अडकलेले असतात. They plan to live after their retirement. आणि ते असा विचार करतात की त्यांनी जीवन जगावं त्यांचे रिटायर झाल्यानंतर. Sue Schallenberger writes column for Wall Street Journal in the column called Work and Family. शूशाल बर्गर हे वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये एक लेख लिहितात. त्या लेखामध्ये असं लिहिलेलं आहे. She talks about she has encountered hundreds of people who essentially live for future. आणि ती असं सांगते, ती लेखक असं सांगते की ती कित्येक अशा लोकांना सामोरे गेली आहे की ते लोक फक्त भविष्यासाठी जगतात. They take refuge in visions of a relaxed, rewarding, personal and family life somewhere down the road. ते अशा दृष्टांतामध्ये आश्रय घेतात की ते भविष्यकालचं जे आरामदायक, सुख समाधानी, प्रतिफळ युक्त असं जे जीवन आहे त्यांचं येणाऱ्या भविष्यांमधलं. A kind of mirage that people chase while in reality they are burying themselves in work and other pursuits. आणि अशा प्रकारचं जे स्वप्न ते लोक रंगवत असतात भविष्यामधलं, पण सध्याच्या परिस्थितीत ते खूप इतके व्यस्त असतात त्यांच्या कामामध्ये आणि इतर वेगळ्या गोष्टींमध्ये. Please listen to me carefully. आणि लक्षपूर्वक मला ऐका. Young people, students, listen to me carefully. तरुणांनो, जे विद्यार्थी आहेत, माझं लक्षपूर्वक ऐका. You must plan retirement the day you start working. आणि तुम्ही ज्या दिवशी नोकरी चालू करतात त्या दिवसापासून तुम्ही रिटायरमेंटची योजना आखली पाहिजे. It is important for all of us, so let me say it again. आणि हे महत्वाचं आहे आम्हा सर्वांसाठी, त्यामुळे मला ते पुन्हा सांगू द्या. Plan and save for your retirement the day you begin your job. आणि ज्या दिवशी तुम्ही नोकरी चालू करता त्या दिवसापासून तुम्ही तुमच्या रिटायरमेंटसाठी सेव्हिंग्स करत जा आणि प्लॅन आखत जा. The Bible says such kind of living is careful living. आणि शास्त्र सांगतं की अशा प्रकारचं जगणं हे काळजीपूर्वक जगणं आहे. But it does not mean you neglect your family, your walk with God, your personal growth, thinking that someday I'll take care of that when I live. पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही आमच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो, परमेश्वराबरोबर वेळ घालवण्यामध्ये दुर्लक्ष करतो, की असा विचार करत राहतो की एक दिवस येईल की ह्या गोष्टींकडे मी लक्ष देईल. You are not a machine. आपण एक यंत्र नाही, मशीन नाही. The Bible compares human life, our heart, as a field. आणि जे शास्त्र जे आहे ते मनुष्याच्या हृदयाची जी तुलना अशा प्रकारे करतं. And the field needs to be cultivated. आणि त्या शेत जमिनीप्रमाणे ज्या शेत जमिनीमध्ये त्या ठिकाणी नांगरणी करणं गरजेचं आहे. And the only way to cultivate our life. आणि त्या एकाच प्रकारे की कशा प्रकारे आम्ही आमचं जीवन नांगरू शकतो To escape the retirement trap. आणि की ह्या ज्या रिटायरमेंटचे जे जाळं आहे त्याच्यापासून स्वतःला बचावणं Is begin following God's guidelines in our work and in our family relationship today. की देवाचे जे इच्छाच्या ज्या नियमावली आहेत
जीवन जगण्याच्या त्या आम्ही नियमांचं पालन करावं आमच्या कुटुंबामध्ये. Such a kind of living is wise living. आणि अशा प्रकारचं जगणं जे आहे ते ज्ञानाचं जगणं आहे. Because not only you are making the best use of your time today, but it is living for eternity. कारण तुम्ही सध्याच्या वेळेस तुमच्या वेळेचा सदुपयोग फक्त करत नाही, पण तुम्ही सार्वकालिकतेसाठी जगत असता. How can we do that? आम्ही ते कसं करू? Let me read verse 16 in different ways. 16व वचन मला वेगळ्या प्रकारे मांडू द्यात. Look at verse 16. 16व वचन पाहूयात. Take advantage of every opportunity because the days are evil. वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहेत. These are evil times, so make every minute count. आणि हे कठीण दिवस आहेत त्यामुळे प्रत्येक क्षणाचा वापर करा. Make the best use of your time despite all the difficulties of these days. तुमच्या वेळेचा योग्य उत्तम तो वापर करा जरी कित्येक कठीण परिस्थिती आजूबाजूला असली तरी. Redeem the time because the days are evil. आणि त्या वेळेचा उद्धार करा कारण दिवस वाईट आहेत. What is wisdom? ज्ञान म्हणजे काय? Here it says it is art of spending time wisely. आणि इथं ते म्हटलं आहे की ती कला आम्ही आमचा वेळ चांगल्या प्रकारे योग्य रीतीने कसा घालवावा. Not just in theory but in real practice. आणि फक्त ते विचारांमध्येच नाही पण खऱ्या अर्थाने प्रॅक्टिस मध्ये. Look at verse 15. 15व वचन पाहूया. It says, see to it that you walk carefully, not carelessly. आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे तुम्ही चाला. The literal picture in verse 15 is this. 15व्या वचनामधलं चित्र असं सादर करण्यात आलं आहे. Someone is looking around and is very cautious. आणि कोणीतरी आजूबाजूला बघत आहे खूप सावध रीतीने. Surveying all the circumstances, possible consequences before acting or deciding. आणि सगळ्या प्रकारचे विकल्प त्याचं आकलन करत आहे, त्याचे तोटे नफे सगळं करून मग ते निर्णय घेतात. Such is the picture of verse 15. आणि तशा प्रकारचं चित्र 15व्या वचनामधलं आहे. Friends, we all have only 24 hours. मित्रांनो, आम्हा सर्वांकडे फक्त 24 तास असतात. And there is not one person in the world who has one single more minute than you and me. पण असं एक व्यक्ती देखील नाही जगामध्ये ज्याच्या जवळ एक अधिक मिनिटं आहे आमच्यापेक्षा. So then the goal is not to find more time but to use the time more wisely. आणि ध्येय हे नाही की अधिक वेळ आम्ही कसा तरी शोधावा, पण ध्येय हे असलं पाहिजे की आम्हाला मिळालेल्या वेळाचा आम्ही सदुपयोग करावा. How can we do that? आम्ही ते कसं करावं? Firstly, पहिली गोष्ट it's in verse 16. 16व्या वचनात आहे. By recognizing the days in which we are living is evil. आणि हे जाणीव करून घेणं की ज्या दिवसांमध्ये आपण राहत आहोत ते वाईट दिवस आहेत. See, the term for evil here used here is poneros. आणि जे शब्द ह्या ठिकाणी वाईटासाठी वापरला आहे तो पगेरो वापरला आहे. In the Greek language, in the Greek New Testament, the word used is poneros. आणि ग्रीकच्या भाषेमध्ये जो शब्द वापरलेला आहे तो पनेरोस आहे. Now, it means which is actively harmful, continuously harmful, ongoing evil influence. आणि त्याचा अर्थ हा आहे की सक्रिय रीतीने ते वाईट आहे, सक्रिय रीतीने तो दुष्ट प्रभाव आहे आणि तो सतत दुष्ट प्रभाव टाकत असतो. We must recognize this. आणि हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे That the devil makes all efforts to outwork the children of God in fooling their time which is in their hands. आणि जो सैतान आहे तो प्रत्येक क्लुप्त्या वापरत असतो की जे देवाचे लेकरं आहे त्यांच्या योग्य वेळ घालविण्यापासून त्यांना परावृत्त करावं. The devil will try best to hinder anyone from coming to Christ. आणि ख्रिस्ताकडे येण्यापासून जो सैतान आहे तो सर्व प्रकारचे प्रयत्न करेल मनुष्याला देवापासून दूर करण्याचे. And when he is not successful to do that, आणि ज्या वेळेस तो ते यशस्वी होत नाही ते करण्यामध्ये, the devil will try his best to waste your time. सैतान
योग्य ते मार्ग अवलंबवेल की तुम्ही तुमचा वेळ कशा प्रकारे व्यर्थ करावा. We waste our time by allowing our time to be filled with activities आम्ही आमचा वेळ वाया घालवतो की आम्ही आमच्या कामामध्ये किंवा आमच्या वेळेमध्ये अशा काही कार्य घेऊन येतो which seduces our hearts and takes us away from better things. आणि जे आमच्या हृदयाला ते मोह आकर्षण मध्ये टाकतात आणि चांगल्या गोष्टींपासून आम्हाला दूर खेचतं. Simply put, आणि योग्य भाषेत जर टाकले तर any activity that is harmful to your soul is a time that is lost. प्रत्येक जी कृती प्रत्येक जी कार्य जे तुमच्या जीवासाठी हानिकारक आहे ती कृती किंवा तो वेळ वाया गेलेला आहे. Chuck Swindoll brings out 5 proven ways of how you can waste your time. आणि ते जे एक अभ्यासक आहेत ते असे 5 प्रकार घेऊन येतात की कशा प्रकारे आम्ही आमचा वेळ वाया घालवतो. Swindoll says that these are proven ways of how you can waste your time. शिंडॉल असं म्हणतात, जे अभ्यासक आहेत ते म्हणतात की असे 5 प्रकारे आपण आपला वेळ वाया घालवतो. First, worry a lot. पहिला म्हणजे आपण खूप काळजी चिंता करतो. Start worrying early in the morning, and the intensity of your anxiety and it keeps increasing as the day passes. आणि दिवस सुरू झाला सकाळी सकाळी आपण चिंता करू लागतो आणि जसा जसा दिवस सरतो तसं तसं आपली जी चिंता आहे ती अधिकाधिक वाढत जाते. Second, दुसरी गोष्ट, spend most of your time in making hard and fast predictions. आणि तुम्ही तुमचा अधिक वेळ घालवा की जे खूप भविष्याचं भाकीत करण्यासाठी. To be honest, most of us have gone through this second one during this pandemic. आणि खरं सांगायला गेलं तर आम्हापैकी कित्येक जण ह्या महामारीच्या काळामध्ये ह्या दुसऱ्या विषयातून गेले आहेत. Think about how much time we have wasted making hard and fast predictions. आणि विचार कर की कित्येक वेळ आम्ही वाया घालवला आहे की जे भविष्यातलं भाकीत करण्यासाठी. Third, तिसरं, fix your attention on getting rich. तुम्ही आपलं ध्येय लावा की कशा प्रकारे तुम्ही श्रीमंत होऊ शकता. If you just go to a bookstore, you will find shelves filled with how to become rich. आणि तुम्ही जर त्या बुक शेल्फ वरती गेला तर तुम्हाला कित्येक पुस्तकं मिळतील कशा प्रकारे तुम्ही श्रीमंत होऊ शकता. A lot of attention on how to get rich. आणि खूप सारं त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात येत आहे की कशा प्रकारे तुम्ही श्रीमंत होऊ शकता. Fourth way to waste your time. चौथा मार्ग, तुम्ही कशा प्रकारे तुमचा वेळ वाया घालवता. Compare yourself with others. तुम्ही स्वतःची तुलना इतरांबरोबर करता. No matter what your field is or your talent is, you are always looking to somebody and comparing yourself. आणि तुमचं कोणताही फील्ड असू द्या, तुमचं कोणताही कला असू द्या, तुम्ही प्रत्येक वेळेस इतरांबरोबर तुम्ही स्वतःची तुलना करत राहता. Nothing is going to come. You're not going to get benefited. It's a waste of time. आणि काही त्यातून येणार नाही, तो एक फक्त वेळ वाया घालवणं आहे. The fifth, 5वी गोष्ट, lengthen the list of your enemies. आणि तुमचे जे शत्रू आहेत त्यांची यादी तुम्ही अधिक वाढवत आहात. And the easiest ways to do is to get into the cycle of blame game. आणि त्याचे सोपा मार्ग त्यामध्ये पडण्याचा म्हणजे तुम्ही दोष लावत राहता. Now Swindoll says, आणि शिंडोल असं म्हणतात, if you put these 5 suggestions in motion, आणि जर तुम्ही हे जे 5 गोष्टी आहे तर ते कार्यामध्ये जर लावले, you will set new world record in wasting valuable time. तर तुम्ही एक नवा विश्व विक्रम कराल. तुम्ही वेळ कसा वाया घालवायचा त्याचा. Friends, मित्रांनो, it will do us great benefit if we examine how we spend our time, how we use our time. आणि हे खूप आम्हासाठी हितकारक होईल की आम्ही हे आकलन करावं की आम्ही आमचा वेळ कसा घालवतो. 16th century, the great reformer Philip Melanchthon, आणि 16व्या शतकातील जे चांगले रिफॉर्मर्स आहे फिलिपचे होते, who assisted Martin Luther. ज्यांनी मार्टिन लुथरची मदत केली. He kept a record of every wasted minute and took his list to God at the end of the day and confessed before God for wasting his time.
आणि त्यांनी प्रत्येक ती यादी बनवायची, ती लिस्ट बनवायची की त्यांनी त्यांचा वेळ कशा प्रकारे वाया घालवला आहे, आणि ती जी लिस्ट आहे ती देवाकडे घेऊन जायचे आणि देवाला क्षमा मागायचे त्याबद्दल. It is no wonder that God used him in such great ways. आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आश्चर्य नाही आहे की देवाने कशा प्रकारे त्याचा वापर महान रीतीने केला. The first sign that a person is wise is that he or she is sensitive to the time they have at hand. आणि एक व्यक्ती त्याला आपण ज्ञानी म्हणू शकतो ते त्यावेळेस ज्यावेळेस त्याला ते संवेदनशील असतो की त्याच्या जवळ वेळ कसा वापरावा. There is always continuously the evil influence, and you need to understand that in the midst of it, the most precious thing that you have is your time. आणि आपण हे जाणीव करून घेतलं पाहिजे की सतत आणि सतत तो वाईट प्रभाव आजूबाजूला असतो आणि आम्ही आमच्या वेळेचा कसा सदुपयोग करावा. The second way how we can become better, or how we can use our time best in this world to live for eternity. आणि कशा प्रकारे आम्ही ह्या जगात राहत असताना आमच्या वेळेचा योग्य वापर सार्वकालिकतेसाठी केला पाहिजे. It's in verse 17. आणि ते 17व्या वचनामध्ये आहे. In verse 17, 17व्या वचनामध्ये it says, understand what the Lord's will is. आणि हे जाणून घ्या की प्रभूची इच्छा काय आहे. In verse 16 we saw just now, आणि 16व्या वचनात आपण आताच पाहिलं, the days in which we live are evil. ज्या दिवसांमध्ये आपण राहतो ते वाईट दिवस आहेत. Not on, it is because of that continuous harmful influence. आणि ते म्हणजे कितीतरी तो वाईट प्रभाव जो आहे त्यामुळे. But not only that, पण तेवढंच केवळ नाही, it is not only influence, but it is real. आणि तो फक्त तो प्रभाव नाही पण तो खरा आहे. Marriages are under tremendous pressure. आणि जे विवाह आहेत त्यांच्यावरती खूप प्रेशर आलेला आहे, ताणतणाव आहे. Families are disintegrating. जे कुटुंब आहे ते तुटत चालले आहे. Multitudes of people are dying each year without hearing the gospel. कित्येक लोक, शेकडो लोक, हजारो लोक मरत आहेत की त्या शुभवर्तमान न ऐकता. Investing your life wisely is critical to you and to others. आणि तुमचा जो वेळ वाया घालवणं हे महत्वाचं आहे तुम्हासाठी आणि इतरांसाठी. Foolishly spending your time, आणि जर मूर्खपणाने जर आपण वेळ वाया घालतो असू, it will cost you and others dearly. आणि ते तुम्हाला आणि इतरांना खूप त्याचा परिणाम भोगावे लागतील. See, oftentimes we lose time not because we follow a bad thing or do a bad thing. असं नाही की आम्ही आमचा वेळ वाया घालवतो की आम्ही वाईट गोष्टी करण्यामध्ये. Life would be simple if the choice was between good and bad. आणि जीवन सोपं झालं असतं की जर फक्त निवड असती ती बरे किंवा वाईट. Now, very frankly, most of the choices that I have to make, and many of you, or most of us have to make, is between good and best. आणि कित्येक खरं सांगायला गेलं तर जे आम्हाला विकल्प आमच्या पुढे असतात ते निवड जे करायचे असतात ते चांगलं आणि उत्तम मध्ये करावे लागतात. That is why knowing God's will is so important. आणि त्यामुळे परमेश्वराची इच्छा जाणीव करून घेणं हे महत्वाचं आहे. Now in verse 16 we saw, 16व्या वचनात आपण पाहिलं, the enemy of our soul knows that the best way from keeping us from accomplishing God's will is by making us distracted to do other things. आणि त्या सैतानाला माहिती आहे की देवाची इच्छा पूर्ण करण्यापासून आपण मनुष्याला त्याच वेळेस थांबू शकतो ज्या वेळेस आपण त्याला इतर गोष्टींकडे लक्ष लावण्यात किंवा आकर्षित करू शकतो. And when we are distracted with so many things and doing so many things, we do not have time to carry out God's will. आणि ज्या वेळेस आमचं लक्ष इतर गोष्टींकडे लागलेलं असतं त्यावेळेस देवाची इच्छा पूर्ण करण्यामध्ये आमच्या जवळ वेळच उरत नाही. Every day we have only 24 hours. प्रत्येक दिवशी आमच्या जवळ फक्त 24 तासच असतात. We can't refuse it. आम्ही त्याचा नकार देऊ शकत नाही. We cannot choose it. आम्ही त्याचं निवड देखील करू शकत नाही. But it is up to us how we will use it. पण ते आमच्यावरती आहे की आम्ही त्याचा वापर कसा करावा. Now most of the time management books, आणि की ते
वेळेचं जे व्यवस्थापन करण्याचे जे पुस्तकं आहेत कित्येक, they will tell you how to do more things in the limited time. आणि ते आम्हाला सांगतील की अधिक गोष्टी त्या कमी वेळेत आम्ही कशा साध्य कराव्या. How to play and work. आणि तुम्ही खेळायचं आणि काम कसं करायचं ते सांगतील. How can you read and do all the other things? तुम्ही वाचून आणि बाकीचे इतर गोष्टी तुम्ही कशा करू शकताल ते सांगतील. Now they are all fine and they have their place. आणि ह्या सर्व गोष्टी ठीक आहेत आणि त्यांची जागा योग्य ती आहे. But wise living is not just doing more things in limited time. पण ज्ञानाने जगणं हे नाही की तुम्ही अधिक गोष्टी करता कमी वेळेमध्ये, But it is saying fulfillment of God's plan in our life. पण ते म्हणजे देवाच्या ज्या योजना आहेत त्याचं परिपूर्ण होताना आमच्या जीवनामध्ये ते पाहणं. And therefore it is important that we do not lose the opportunities that are placed before us to do and accomplish God's will. त्यामुळे त्या जी संधी आमच्या पुढे असते देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्या संधीचा आम्ही वाया घालवता कामा नये. I would say this is the reason why it is so important, our quiet time that we spend before the Lord. आणि त्यामुळे हे महत्वाचं असतं की आमची जी शांत समय, शांत वेळ आपण देवासोबत घालवतो ते. A time when we are examining our life and we are willing to hear from the Lord. आणि अशी वेळ ज्यावेळेस आम्ही देवासोबत वेळ घालवतो आणि त्याच्यापासून ऐकण्याचा प्रयत्न करतो. It is not waste of time. आणि हे वेळेचा वाया घालवणं नाही आहे. It is as the poet William Blake wrote. आणि ते जसं विल्यम ब्लेक या गीतकाराने लिहिलं, It is to lean our arms on the windowsill of heaven and gaze the face of God. आणि ते असं आहे की आम्ही आमचे हात त्या खिडकीकडे लावतो, स्वर्गाच्या खिडकीकडे, आणि देवाच्या त्या गौरवाकडे आम्ही नेत्र लावून पाहतो. It is important to know God's will for your life. हे महत्वाचं आहे की देवाची इच्छा तुमच्या जीवनासाठी जाणून घ्यावं. And it is like a wood chopper spending the time sharpening the axe. आणि तो जसं आहे की त्या ठिकाणी लाकूड तोड्या आपल्या त्या कुऱ्हाडीला त्या धार लावत आहे जेणेकरून तो कार्य चांगलं करेल. No one will tell the wood chopper it is a waste of time. आणि कोणीच त्या लाकूड तोड्याला असं म्हणणार नाही की तू जे काम करत आहे ते वेळ वाया घालवणं आहे. The time that we spend before the Lord knowing the will of God is not a waste of time. It is wise living. आणि जी वेळ आपण देवाच्या सोबत घालवतो त्याची इच्छा जाणून घेण्यासाठी ती योग्य वेळ आहे, उत्तम ती वेळ आहे, आणि ती ज्ञानाने जगणं होय. Because it is only when we know the will of God we get clarity to the priorities of our life. आणि त्याच वेळेस ज्यावेळेस आम्हाला देवाची, परमेश्वराची इच्छा समजते त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग योग्य रीतीने चालतो. Knowing the priorities of our life helps us to fulfill God's call to our life. आणि आमच्या जीवनात कोणत्या गोष्टीला कसं प्राधान्य द्यावं हे ज्यावेळेस आम्ही जाणतो त्यावेळेस देवाचं जे पाचारण आहे त्याला योग्य प्रतिसाद आम्ही देतो आमच्या जीवनामध्ये. And it helps us to transform into His likeness. आणि ते मदत करतं की आम्ही त्याच्या प्रतिमेमध्ये बदलत जावं. If I give you rocks, pebbles and sand, जर मी तुम्हाला दगड, त्या ठिकाणी गारगोटी आणि वाळू दिली, and give you a jar and ask you to fill it up, आणि तुम्हाला एक जार किंवा मडकं दिलं आणि म्हटलं की तुम्ही आता त्यामध्ये त्या गोष्टी टाका, what would you put first? तर तुम्ही त्या बरणीमध्ये किंवा त्या भांड्यामध्ये कोणती गोष्ट प्रथम टाकाल? If you first fill it with sand and pebbles, जर तुम्ही आधी त्यामध्ये वाळू टाकली आणि त्यामध्ये तुम्ही ते गारगोटी टाकल्या, then you would not be able to fill or fit the rocks into the jar. तर त्यामध्ये त्या बरणीमध्ये तुम्ही ते धोंडे किंवा दगड टाकू शकत नाहीत. If you want to put all of them into the jar, जर तुम्हाला त्या सर्व गोष्टी त्या जार मध्ये टाकायच्या आहेत, the first thing is to put the biggest one first. योग्य ज्ञानीपणाची गोष्ट म्हणजे जी मोठी गोष्ट आहे ती पहिली त्या जार मध्ये टाका, and then the smaller ones. आणि मग त्या छोट्या गोष्टी. The same goes with our life. तशाच प्रकारे आमच्या जीवनाबद्दलही आहे. If you spend all your time and energy on small stuff, जर तुम्ही तुमचं सर्व जे श्रम आहे, जे सर्व जे तुमचं वेळ आहे त्या छोट्या गोष्टींवरती जर केंद्रित केला,
you will not have room enough to do the most important things of your life. तर तुमच्या जवळ वेळच उरणार नाही जीवनातील महत्वाच्या गोष्टी करण्यासाठी. The rocks are the most important things. आणि जे दगड आहेत जीवनातील महत्वाच्या गोष्टी असतात. Your family, your children, आणि तुमचं जे कुटुंब आहे, तुमचे लेकर जे आहेत, your spiritual life, your health, आणि तुमचे आत्मिक जीवन, तुमचं आरोग्य, your friends, your passion. आणि तुमचे मित्रमंडळी तुम्हाला जे आवेश उत्तेजन करते अशा गोष्टी. These are the things that even if you lost everything else, आणि ह्या अशा गोष्टी आहेत जरी तुम्ही बाकीच्या सर्व गोष्टी गमावल्या and only these remain, आणि एवढ्याच गोष्टी उरल्या जर तुमच्या जवळ, your life would still be full. तरी तुमचं जीवन पूर्ण वाटेल तुम्हाला. Now the pebbles are things that matter. आणि ज्या गारगोटी आहेत त्या अशा गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या असतात. Things like your job, your car, your house. आणि तुमचं नोकरी, तुमची गाडी किंवा तुमचं घर. The sand is everything else. आणि बाकीच्या गोष्टी आहेत. The sand is everything else. आणि जे वाळू आहे ती बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी. Whether your life on social media or your favorite TV show or whatever. आणि तुमचं कदाचित सोशल मीडियावरचं तुमचं जीवन किंवा तुम्हाला आवडणारं जे कार्यक्रम आहे टीव्हीवरचा तो. But if you put the sand first, पण जर तुम्ही ह्या वाळूच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर प्रथम ठेवल्या, you would not be able to fit the rocks into the jar. तर तुमच्या जवळ तुम्ही ते दगड तुमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे रोवावेत ते तुम्हाला समजणार नाही. Take care of the rocks first, then the rest will follow. तुम्ही प्रथम त्या दगडांची उपाययोजना करा आणि मग बाकीच्या गोष्टी सुरळीत होतील. See, the solution is not just making a simple plan. आणि फक्त एक योजना आखणं तो उपाय होत नाही. It's not just to organize your day. असं नाही की तुम्ही तुमचं दिनक्रम आखावा. Now, that is playing smart and it is helpful. आणि हे चतुराईचं काम आहे आणि ते मदत करतं आम्हाला. See, we often talk about work-life balance. आणि कित्येक वेळेस लोक असं म्हणतात की तुमचं काम आणि जीवनाचं जे बॅलन्स आहे तो पाहावा. We only talk and nothing is done. आणि आम्ही फक्त त्या समतोलाबद्दल बोलतच राहतो पण काही करत नाही. Because to do that, we need to pay a price. कारण ते करण्यासाठी आम्हाला ती किंमत मोजावी लागते. Now, verse 16 says, 16व वचन असं सांगतं आम्हाला, redeem time. तुम्ही वेळेचा सदुपयोग करा. Or it means to purchase time. त्याचा अर्थ की तुम्ही ती वेळ विकत घ्या. Actually, the word that is used is a market word. आणि जो शब्द त्या ठिकाणी वापरला आहे तो बाजारपेठेत वापरण्यात येणारा शब्द आहे. The picture is somebody who is bargaining for a better deal. आणि असा आहे की कोणी त्या ठिकाणी बार्गेन करत आहे एक चांगला दर मिळावा. So in some English translation, the verse is translated as buy up the opportunities. आणि काही भाषांतरामध्ये तो शब्द असा लिहिला आहे की तुमची जी संधी आहे ती विकत घ्या. But in buying, there is some price paid. आणि पण त्या विकत घेण्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे विकत घेता. We part with one thing to get the other thing. आम्ही काही गोष्टी त्या ठिकाणी टाकून देतो आणि जी इतर गोष्टी स्वतःजवळ घेतो. Time is a rare commodity. वेळ जी आहे ती खूपच दुर्मिळ अशी वस्तू आहे. Once gone, you can never recover it, you can never repeat it. एकदा गेली तुम्ही ती पुन्हा मिळवू शकत नाही. You can never relive it, you can never replay it. तुम्ही ती पुन्हा विकत घेऊ शकत नाही. तुम्ही त्याच्या बदलीत दुसरी कोणती गोष्ट देऊ शकत नाही. But to make the best use of time, there is a price to be paid. पण योग्य तो वापर करण्यामध्ये ती एक किंमत मोजावी लागते. Now, unless we are willing to pay the price, we are never going to make the best use of our time. आणि जर आम्ही ती किंमत मोजत नाही तोपर्यंत आम्ही त्या वेळेचा वापर करू शकत नाही. That's why in verse 17, त्यामुळे 17व्या वचनात म्हटलं आहे, it shows us the contrast that it would be foolish to sell our time. आणि तिथे सांगितलं आहे की ते मूर्खपणाचं ठरेल की आम्ही आमचा वेळ जो आहे तो विकत देऊ. You know, sometimes the price that we have to say, the price that we have to pay to make the best use of our time, आणि जी किंमत आम्हाला मोजावी लागते आमच्या जीवनाचा आमच्या वेळेचा सदुपयोग करण्यामध्ये is to learn to say no. आणि ते शिकणं नाही म्हणण्यासाठी. Life is too short to do everything you want to do.
आणि जीवन खूप छोटा आहे, थोडं आहे सगळ्या गोष्टी करण्यासाठी. but it is long enough to do everything God wants you to do. आणि पण ते योग्य आहे की जे देवाची इच्छेनुसार सर्व गोष्टी करण्यासाठी ते पुरेसं आहे. Life is too short to do everything that you want to do, आणि जीवन थोडं आहे तुम्हाला जे सर्व गोष्टी करायच्या आहेत ते करण्यासाठी, but it is long enough to do everything that God wants you to do. पण ते पुरेसं लांब आहे की देवाच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी करण्यासाठी. We are stewards of our time. आम्ही आमच्या त्या वेळेचे त्या ठिकाणी रखवालदार आहोत. Don't kill time. तुम्ही तुमचा वेळ मारू नका. We are accountable to God for our time. आम्हाला देवाला हिशोब द्यावा लागणार आहे आमच्या वेळेबद्दल. Wasting this gift is an insult to the giver of time. आणि आम्ही ह्याचा दुरुपयोग करणं तो म्हणजे आमचा जो देणारा वेळ देणारा जो पिता आहे त्याचा अनादर करतो आम्ही. When you commit your life to Christ, ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन ख्रिस्ताला समर्पित करतो, your time is no longer yours, it belongs to Christ. तर तुमचा वेळ तो तुमचा नाही पण तो ख्रिस्ताचा आहे. How are we making use of it? आम्ही कशा प्रकारे आमच्या वेळेचा वापर करत आहोत. Jonathan Edwards was one of the great saints of 18th century. जॉन्सन एडवर्ड्स हे महान 18व्या शतकातील ते संत होऊन गेले. He has inspired millions of Christians all over the world in आणि the last त्या- 3 centuries. आणि मागील 3 शतकांमध्ये त्यांनी कित्येक ख्रिस्ती लोकांना उत्तेजन केलं आहे. Early on in his Christian life, he made 70 resolutions which guided his life to live for Christ. त्यांच्या जीवनातील सुरुवातीला त्यांनी 70 असे निश्चय केले की त्यांनी त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये कसं घालवावं. His 5th resolution was त्यांचा 5वा जो निश्चय होता, resolve never to lose one moment of time, but to improve it most profitable way I possibly can. आणि असा निश्चय मी करतो की माझ्या जीवनातील कोणताही क्षण वाया न घालवता पण प्रत्येक क्षणाचा वापर उत्तम रीतीने मी कसा वापर करावा त्यामध्ये मी करावा. You know, every 70 resolutions he read to himself every week. आणि प्रत्येक 70 जे निश्चय आहे ते प्रत्येक आठवडी ते स्वतःला वाचून दाखवायचे. We must, and let me also tell you another resolution, his 56th resolution. आणि त्यांचा आणखी एक निश्चय मला तुमच्या पुढे सांगू द्या, 56वा निश्चय, which I believe would be helpful to us. आणि माझी खात्री आहे की ते आमच्यासाठी मदतीचं ठरेल. Resolve never to give over, nor least to the slacken my fight with my corruption, however unsuccessful I may be. आणि मी निश्चय करतो की थोडा देखील वेळ, थोडा देखील लक्ष त्या भ्रष्ट गोष्टींकडे न देता की जे माझा वेळ वाया घालवतील. No matter how unsuccessful I am, I will not give up. I will keep trying. आणि मी जरी किती वेळ अपयशी ठरलो तरी मी सतत आणि सतत प्रयत्न करत राहील. How are we making the use of our time? आम्ही आमच्या वेळेचा वापर कसा करत आहोत. Let's take a stock of our life. आणि आमच्या जीवनाचं एक आकलन करूयात. Make an honest appraisal of the last week. आणि पाहूयात की मागच्या आठवड्याचं आकलन. Are you living according to God's will? तुम्ही देवाच्या इच्छेनुसार वागत आहात का? Or are you being constantly so living under the influence of the evil that you are distracted to do everything else other than God's will? की तुम्ही कितीतरी त्या सैतानाच्या प्रभावाखाली राहत आहात आणि बाकीचे इतर गोष्टी करत आहात ना की देवाची इच्छा. Have you sorted out your priorities? आणि तुम्ही प्राधान्य योग्य केले आहेत का? What are you putting first? तुम्ही प्रथम स्थान कुणाला देत आहात? Are you putting the sand first or the rocks first? तुम्ही ते वाळू प्रथम देत आहात का त्या दगडांना प्रथम स्थान देत आहात? How do we live during this pandemic? How do we work and study during this pandemic? आणि ह्या महामारीच्या वेळेला आम्ही कसं काम करावं, कसं शिक्षण घ्यावं? By redeeming the time because the days are evil. वेळेचा सदुपयोग करून, कारण दिवस वाईट आहेत. May God help us to redeem the time that He has given to us as a gift.
देव आम्हाला मदत करू की आम्ही त्या वेळेचा सदुपयोग करावा, जी वेळ देवाने दान म्हणून आम्हाला दिली आहे. Let us pray. प्रार्थना करूया. Lord, oftentimes we know what is right, प्रभू, कित्येक वेळेस आम्हाला ठाऊक असतं योग्य गोष्ट काय आहे, and yet we become careless and choose to do things and let it just live as we like. तरी देखील आम्ही कित्येक वेळेस अशा गोष्टींची निवड करतो आणि आमचा वेळ वाया घालवतो. Lord, help us to realize that the time that we have is short. प्रभू, मदत कर की आम्ही जाणीव करून घ्यावं की जी वेळ आमच्या जवळ आहे ती कमी आहे, थोडी आहे, That the time that we have is precious. आणि जी वेळ आमच्या जवळ आहे ती बहुमोल आहे, And the time that we have is a gift from you. आणि जी वेळ आमच्या जवळ आहे ती तुझ्यापासून मिळणारे दान आहे. Help us to live in such a way मदत कर की आम्ही अशा प्रकारे जगावं that we will make the best use of our time while we are living on earth and live such a way that it will be, Lord, blessing for us in eternity. की प्रभू, आम्ही आमचा जो वेळ आहे तो अशा प्रकारे घालवावा की ते आमच्यासाठी सध्या उपयोगाचं ठरेल आणि सार्वकालिकतेसाठी देखील उपयोगाचं ठरेल. Help us to make the difference between the rocks, the most important things of our life, and the ones which are only just sand. मदत कर की आम्ही आमच्या जीवनामध्ये तो फरक आम्ही समजून घ्यावा की जे महत्वाच्या गोष्टी जे दगड आहेत आणि ते ज्या कमी महत्वाच्या गोष्टी जे वाळू आहेत That we might glorify you through the time that you have given to us. की आम्ही तुझा गौरव करावा की जी वेळ तू आम्हाला दिली आहे त्याद्वारे. In Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन.